थोडक्यात काय 2019ला सुद्धा तुम्ही जनतेला दगा द्यायला तयार होतात, राष्ट्रवादीला सोबत जनतेशी घेऊन. दगा आम्ही केला नाही. ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात तुम्ही लढला, आम्ही त्या राष्ट्रवादी बरोबर राष्ट्रवादीबरोबर गेलेलो जर सरकार नाही. स्थापणार असाल तर तुमच्या तो मनातला जनतेशी प्रश्न दगाच माझ्या आहे ना? तोंडात टाकू नका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आम्ही गेलो नाही. आम्ही उद्धवजींच्या सेनेबरोबर गेलो नाही. आम्ही भाजप आणि सेना हेच सरकार आलं पाहिजे ह्याच्या मताचे होतो. धोका केला, त्याला दंडित केलं. 2019ला पहाटेची शपथ होती, ते काय होतं मग? तो त्या रणनीतीचा भाग होता. मग ती शरद पवारांची राष्ट्रवादी नव्हती त्या का? शरदचंद्र पवारांना त्या ठिकाणी धक्का देण्याचं काम होतं. मग तेव्हा त्यांचा पक्ष तुम्ही त्यांच्यासोबत जायला त्याही तयार वेळेला होतात. फुटला असता तर फोडला असता. आणि तेव्हा जमलं नाही म्हणून पहाटेचा शपथविधी त्यांना 72 धडा तासामध्ये शिकवायचा आटोपला. असता तर त्याच दिवशी शिकवला असता. हे सगळं तुम्ही ते छान चौकटीत बसवताय, म्हणजे इथे खूप मी वेगवेगळे स्पष्ट बोलतोय. माझं स्पष्ट तुम्हाला पटत नसेल तर माझं दुर्दैव आहे. मी कुठलंही लपून उत्तर दिलं नाही. त्यावेळेची रणनीती होती का? होती. तेव्हा पक्ष फुटला असता तर फोडला म्हणजे असता. तुम्ही केलं त्यांना तर- दंडित करायचं होतं का? होतं. माझ्या या प्रश्नाचं उत्तर मी स्पष्टच देतो की म्हणजे असं आहे की तुम्ही केलं तर रणनीती आणि त्यांनी केलं तर धोका. पण मी त्यांना कुठे काय प्रश्न विचारलाय? तुम्ही तेच म्हणता ना की भारतीय त्यांनी जनता दगा केला पक्षात म्हणून. नाही, जनतेने मतं कोणाला दिली आहे हा मूल तुम्ही विसरताय. एक्झॅक्टली. जनतेने मतं एक्झॅक्टली समजून घ्या. भाजप आणि शिवसेनेला दिली आहेत. हा. ते सरकार हवं होतं हीच आमची अपेक्षा आहे. आणि ती मतं राष्ट्रवादीला काँग्रेसला द्यायची नाही म्हणून तुम्हाला जास्त हो, बरोबर आहे. दिली ना. त्याला ज्यांनी फोडलं हा. त्याला आम्ही फोडलं. मग तीच मतं, त्याच मतांचा तुम्ही अनादर करून राष्ट्रवादी नाही. बरोबर पहाटेचा शपथविधी आम्ही केलात ना. राष्ट्रवादी बरोबर गेलेलो नाही. मग पहाटेचा शपथविधी काय अजित होता? पवारांबरोबर केला. मग ते कुठल्या पक्षाचे तो होते? पक्ष फोडायचा होता. उत्तर दिलं की तुम्हाला पटत नाही तर काय. अच्छा, आपले जुने